नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे, पांढरे किंवा केशरी या तिन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी चेतावणी आता देण्यात आली आहे। 1 मार्च 2025 पासून देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला आता मोठा झटका लागणार आहे। जर तुमच्याकडे कोणतीही रेशन कार्ड असेल, मग ते पिवळ्या कलरचं असेल, केशरी कलरचं असेल किंवा पांढऱ्या कलरचं असेल, जर तुमच्याकडे हे रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आत्ता सावधान व्हायचं आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी आता 3 ते 4 कडक नियम या रेशन कार्ड धारकांसाठी लागू केले आहेत। मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की कोरोनानंतर तुम्हाला सर्व गहू तांदूळ पूर्णपणे मोफत केले आहे, परंतु यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे देशातील नागरिक या मोफत राशनचा लाभ घेऊ लागले आहेत त्यांच्यावर आता ही मोठी कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून अन्न पुरवठा विभागाला आता देण्यात आले आहे। त्यामुळे कधी एखादा अन्न पुरवठाचा अधिकारी येऊन तुमच्यावर आता धाड टाकू शकतो व तुमचे चेकिंग करू शकतो आणि त्यामध्ये जर तुम्ही सापडला तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊन तुमचं रेशन कार्ड कायमचं जप्त केलं जाणार आहे व तुमचं गहू तांदूळ जे 5 वर्षापासून मागील तुम्ही मोफत खात आहात तर ते कायमचं बंद केलं जाणार आहे व आधी मागील 5 वर्षापासून जो मोफत तुम्ही गहू आणि तांदळाचा लाभ घेतला आहे तर त्याचे 30 ते 35 रुपये प्रति किलो दराने वसूल केले जाणार असल्याची मोठी माहिती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे मित्रांनो, अतिशय कडक 3 ते 4 नियम आता स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी लावले आहेत। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1 मार्च 2025 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नवीन 3 ते 4 कडक नियम आता लागू होत आहेत, ज्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काही गोष्टी जर केल्या नाही तर रेशन कार्ड धारकांच्या अडचणीत खूप मोठी आता वाढ होऊ शकते। यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे, ज्यामुळे रेशन कार्ड धारकांचा यामध्ये खूप मोठा फायदा देखील आता होणार आहे। रेशन कार्डच्या अन्न पुरवठा विभागाने खूप मोठी अपडेट आता दिलेली आहे। यामध्ये काही नियम बदललेत जे 1 मार्च 2025 पासून आता लागू होतील, ज्याचा फटका देशातील 80 कोटी जनतेला आता होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला कोणताही झटका लागू नये असे वाटत असेल आणि तुमच्याजवळ जे रेशन कार्ड आहे तर ते रद्द होऊ नये असं वाटत असेल आणि पुढील 5 वर्ष तुम्हाला गहू आणि तांदूळ असंच मोफत मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही रेशन कार्डच्या बाबतीत कोणते 3 ते 4 कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत आणि कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत नक्की बघा। रेशन कार्डच्या संदर्भात 1 मार्च 2025 पासून कोणत्या नियमामध्ये मोठे बदल आता होणार आहेत ते समजून घेऊयात। नेमकं काय तुम्हाला यामध्ये करावं लागणार आहे ते, जेणेकरून तुम्हाला कोणताही फटका बसणार नाही, तुमचं रेशन बंद होणार नाही, कुठली कारवाई तुमच्यावर होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। सरकारमार्फत दर महिन्याला गरीब कुटुंबाला तुमच्या प्रति माणसाप्रमाणे 5 किलो धान्य मोफत पुरवलं जातं। मात्र 1 मार्च 2025 पासून आता नियम बदलले आहेत। आता इथून पुढे बघा, रेशन कार्ड देखील तुम्हाला आता मिळू शकणार नाही। बघा, पिवळे आणि केशरी आणि पांढरे हे रेशन कार्ड जर तुम्ही नवीन काढायला गेला तर आता तुमचं सर्व काही रेशन बंद, जे काय असेल ते रेशन कार्ड हे बंद करून टाकले आहे सरकारने। आता या नियमाचे पालन करणाऱ्या नागरिकांचं रेशन कार्ड बघा, जर तुम्ही आता हे नियम जर नाही पाळले तर अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडून तुमचं रेशन कार्ड हे जप्त करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला कोणकोणती कामे आता करून घ्यायची आहेत नक्की बघा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण यामध्ये अत्यंत मोठी कामाची माहिती, पिवळे, पांढरे, केशरी तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी ही आता ऑर्डर काढली आहे। गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023च्या अंतर्गत मोफत धान्य दिलं जातं। कोरोना काळात अंत्योदय आणि केसरी कार्ड धारकांना राशन मोफत देण्यात येत होतं, परंतु त्याची जी काय मुदत आहे तर ती पुढील 5 वर्ष लांबवली आहे। त्यानुसार आता देखील तुम्हाला भरपूर कुटुंबांना राशन हे गहू तांदूळ मोफत मिळत आहे, पण यामध्ये आता एक मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आला आहे। अपात्र जे राशन कार्ड धारक आहेत, म्हणजे जे असे राशन कार्ड धारक आहेत, काही व्यक्ती अशा पण यामध्ये आढळले आहेत की काही कुटुंब आहेत ज्यांची उत्पन्नाची मर्यादा ही खूप जास्त आहे,
त्यांनी सुद्धा गरिबांची परिस्थितीचा विचार न करता ते राशन घेऊ लागले आहेत। असे जेव्हा सरकारच्या लक्षात आले तेव्हा रेशन दुकानदार तसेच रेशन दुकानामध्ये हे जे नागरिक असे जे काय असेल ते गहू आणि तांदूळ फुकटमध्ये घेऊ लागले आहेत त्यांच्यावर मोठी आता कारवाई होणार आहे। आणि आतापर्यंत त्यांची परिस्थिती चांगली असतानाही ज्यांनी धान्य मोफत घेतले आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी कारवाई होणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणतं काम करायचं आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे पांढरे केशरी कोणतेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही महिन्याच्या महिन्याला तुमच्या राशन दुकानामधून मोफत गहू तांदूळ घरी घेऊन येत असाल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत राशनचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मोठी चेतावणी आता दिलेली आहे। जर तुम्हाला पुढील 5 वर्ष मोफत गहू आणि तांदळाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केंद्र सरकारने लागू केलेले हे 3 ते 4 कडक नियम आता पाळावेच लागणार आहेत। हे नियम न पाळणाऱ्या रेशनधारकांवर आता मोठी कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कोणकोणते कडक नियम आता केंद्र सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा हीच आमची विनंती आहे। गेली 5 वर्ष झाली जे रेशनधारक चुकीच्या मार्गाने गहू आणि तांदूळ मोफतपणे घेतलेले आहेत तर त्यांचे 30 ते 35 रुपये किलोच्या दराने पैसे सुद्धा वसूल करण्याचे आदेश आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे अनेक रेशनधारक आता यांच्यावर मोठी कारवाई होऊन मोठ्या दंडाचा सुद्धा यांना सामना आता करावा लागणार आहे। त्यामुळे आता यामध्ये कोण रेशनधारक अडकणार आहेत आणि तुम्हाला इथून पुढे मोफत गहू तांदूळ मिळवण्यासाठी कोणकोणते नियम आता पाळायची गरज आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बऱ्याच वेळा भरपूर लोकांकडे राशन कार्ड असते परंतु यामध्ये आता हे नियम माहिती तुम्हाला नसल्यामुळे तुम्हाला पुढे भला मोठा प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो। तर त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे केशरी पांढरे या तिन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डच्या बाबतीत लागू करण्यात आलेले 3 ते 4 कडक नियम तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। जर तुमची आर्थिक परिस्थिती सांगितलेल्या या निकषांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्या वर जात असेल तर तुम्ही अडचणीत आता इथून पुढे येऊ शकता। तुम्ही घेतलेल्या रेशनचं तुमचं जे काय असेल ते अगदी 30 ते 35 रुपये किलोच्या दराने तुमच्याकडून सरकारकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात। मोठी कारवाई सुद्धा तुमच्यावर होऊ शकते। तर रेशन कार्ड धारकांना हा नियम जो लागू करण्यात आलाय तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलाय। त्यामुळे याचे पालन तुम्हाला नक्की करायचं आहे। आता बघा 2025 या नवीन वर्षाच्या 1 मार्च पासून 3 ते 4 कडक नियम लागू होतील। यामध्ये जे नियम आलेले आहेत ज्या नियमामध्ये रेशन कार्ड धारक आहेत त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून केव्हाही मोठा प्लॉट किंवा फ्लॅट किंवा घर खरेदी केला असेल तर रेशन कार्ड त्याने घेऊ नये असं स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। त्यांनी कुठेही रेशन त्यांनी मोफत घ्यायचं नाही आहे। जर ते सापडलं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर सोडून तसेच बंदुकीचं लायसन असेल तर देखील तुम्ही रेशन जर घेत असाल तर तुम्ही अपात्र होणार आहात। तुम्ही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या तर तुम्ही ते तहसीलदार कार्यालय किंवा तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये लवकरात लवकर जमा करायचं आहे असं निवेदन असं आवाहन सरकारकडून आता करण्यात येत आहे। अन्यथा प्रति किलो बघा तुमच्या प्रत्येक किलो घेतलेल्या राशनचे पैसे सरकारकडून 30 ते 35 रुपये प्रमाणे तुमच्याकडून वसूल करून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। किंवा गावामध्ये तुम्ही जर राहत असाल तर वर्षाला 2 लाख रुपये आणि शहरामध्ये राहत असाल तर वर्षाला 3 लाख रुपये जर तुम्ही तुमच्या पगाराच्या माध्यमातून कमवत असाल तर तुम्ही देखील रेशन तुमचे घेण्यासाठी पात्र नाही आहेत, तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये लवकरात लवकर जमा करायचं आहे। तर आता सांगितलेल्या या 4 नियमाप्रमाणे एकही गोष्टीमध्ये जर तुम्ही आढळून आला तर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जप्त करून तुम्हाला मोफत रेशनमध्ये गहू तांदूळ इथून पुढे दिले जाणार नाही। तर बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून जर हे कडक 3 ते 4 नियम तुम्ही नाही पाळले तर तुमच्यावर मोठी कारवाई देखील होईल। आणि आतापर्यंत जे काय तुम्ही धान्य तुम्ही गहू आणि तांदूळ मोफत घेतला आहे त्या धान्याचा 30 ते 35 रुपये प्रति किलोने तुमच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात येईल। तर ही होऊ शकते मोठी कारवाई। त्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा जो बदल झालाय तो 1 मार्च 2025 पासून लागू होतोय। या नियमामुळे आता भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे। कारण काय होते बऱ्याच वेळेला जे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत
तर म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या गावी राहत असेल, तो तिथून ट्रान्सफर म्हणजे दुसऱ्या गावाला निघून गेला, तर दुसरीकडे गेला तर मागच्या गावाचं रेशन कार्ड असतं, तो पुढच्या गावात जाऊन रेशन कार्ड नवीन काढून आणि मग एकाच व्यक्तीला 2 ठिकाणचा जास्त धान्य त्या ठिकाणी दिलं जातं. गरजूंना यामुळे धान्य दिलं जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हे 3 ते 4 कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच मित्रांनो, तुमच्या घरामध्ये तुमचे वडील, तुमच्या घरामध्ये कोणी असेल नातेवाईक, तर आर्मीमधून रिटायरमेंट झाले असतील किंवा कोणत्याही सरकारी कामावरून त्यांनी रिटायरमेंट घेतली असेल बघा, आणि सरकारच्या माध्यमातून ते त्याची पेन्शन घेत असतील, तर अशा कुटुंबांनी आता मोफत राशनचा लाभ घ्यायचा नाही असं स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात आता आले आहे. तसेच तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल किंवा कोणताही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीने सरकारी नोकरी मिळवली असेल आणि सरकारच्या माध्यमातून जर ते सरकारचा पगार घेत असतील, तर अशा कुटुंबातील कोणत्याही नागरिकांना गहू आणि तांदळाचा मोफत लाभ इथून पुढे दिला जाणार नाही. आता बघा, या काय होते की म्हणून तुम्ही बघा, काय काय लोक असतात त्याला काय होतंय म्हणून जर लाभ चुकून जर घेतला, तर इथून पुढे हा लाभ जर तुम्ही घेतला आणि सरकारच्या निदर्शनास आले, तर सरकारच्या माध्यमातून अन्न पुरवठा विभागाच्या वतीने तुमच्यावर मोठी कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला बघा, जर करता तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असतील, तरी तुम्ही आता तुमचं रेशन कार्ड लवकरात लवकर तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये लवकरात लवकर जमा करायचे आहे. तसेच जर मित्रांनो तुमच्या घरामध्ये एखादी 4 चाकी गाडी असेल, तसेच यामध्ये सांगितले भाड्याची गाडी आणि ट्रॅक्टर सोडून, तसेच तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, याचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. तर तुमचं लवकरात लवकर रेशन कार्ड तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालय किंवा तुमच्या तहसीलदार कार्यालय जे काय असेल जवळ, त्या ठिकाणी जमा करून यायचं आहे. अन्यथा सरकारच्या माध्यमातून ही मोठी कारवाई होऊ शकते असं सांगितलंय. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही अशाच प्रकारचे योजनांचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे असेच दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.